पुढे कपिल सिब्बल यांनी असंही म्हटलंय, संसद कायदे करू शकते परंतु त्या प्रत्येक कायद्याची कसोटी जी आहे ती न्यायालयात लागते। सत्तेवर कोणताही पक्ष असला तरी इथे प्रत्येक सत्ताधारी पक्ष अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय होऊ नयेत असाच प्रयत्न करत असतो। आणि त्याच मुद्द्यावरती न्यायमूर्ती जयमाल्य बागची जे आहेत त्यांनी असं म्हटलंय, लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी ही सामूहिक आहे, ती फक्त कुठल्याही एका संविधानिक संस्थेवर नाही, सर्वसामान्यांपासून तर संसदेपर्यंत आणि साध्या सिव्हिल कोर्टापासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत सगळ्यांची ही जबाबदारी आहे, सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। भारतातल्या प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे की लोकशाही वाचली पाहिजे। आणि याच मुद्द्यावरती सध्या जोरदार असं रणकंदन सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून कलम 29A हे कसं पायदळी तुडवलेलं आहे त्याचा सुद्धा उल्लेख केल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी म्हटलं की कलम 29(9) जे आहे हे कायदेशीर त्याची अंमलबजावणी केली होती का, तुम्ही ते सगळं पाळलं होतं का, तर त्यावरती कपिल सिब्बल यांनी म्हटलंय आम्ही त्या सगळ्या संदर्भातच प्रत्येक गोष्ट निवडणूक आयोगाला सादर केलेली होती। त्यामुळे निवडणूक आयोग पक्ष रद्द करू शकतो, पक्षाचं चिन्ह रद्द करू शकतो, पण निवडणूक आयोग पक्षाचं चिन्ह इतर कोणाला देऊ शकत नाही। हा महत्त्वाचा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये जे काही 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ही सगळी केस आहे, यामध्ये सध्या सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल धारदार असा युक्तिवाद करताना पाहायला मिळत आहेत। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने कसा बेकायदेशीररित्या निर्णय घेतला त्यावरतीच भाष्य सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच भरत, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की या सगळ्या सुनावणी दरम्यान आता जे काही घडतंय, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आज ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांच्याकडे आजचाच दिवस उरलाय का, आणि शिंदेंची बाजू मांडण्यासाठी ही वेळ कधीपासून सुरू होणार आहे? खरं तर ज्या पद्धतीने कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद ज्या सर्वोच्च टोकाला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर त्यांनी गेल्या 5 दिवसांमध्ये जो युक्तिवाद केला त्याला कळस चढवण्याचं काम सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्यावरूनच एक गोष्ट स्पष्ट होते की कपिल सिब्बल कदाचित आज त्यांचा युक्तिवाद पूर्ण करू शकतात आणि कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून हरीश साळवे